ते गाण्याचा प्रयत्न केलेला असतो. दीज आर द क्वालिटीज ऑफ बॅलाड. नाव नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट फिगर ऑफ स्पीच फ्रॉम द बॉक्स गिवन बिलो अँड कम्प्लीट द टेबल. इथं योग्य प्रकारचा अलंकार त्या ओळीपुढे लिहायचा आहे. एक सोडवून दिलेला आहे त्यांनी. याच्यामध्ये दिलेले अलंकार आहेत. मेटॅफर आहे, अलिट्रेशन, रिपिटेशन, पर्सनिफिकेशन, इन्व्हर्शन, सिमिली, ॲपॉस्ट्रॉफी, ओनोमॅटोपिया. लेट अस सी one by one. One is done for you. Sir Ralph Tour is here. R sound is repeated here. That's why it is alliteration. The close repetition of consonant sound at the beginning of words. Close repetition म्हणजे repetition of consonant sound. Consonant म्हणजे व्यंजन. व्यंजन उच्चारांची पुनरावृत्ती होत असेल एकाच ओळीत, तर तिथं असतो alliteration. Second one, no stir in the air, no stir in the sea. No stir, no stir. Same word is repeated. That's why repetition is here. Repetition is here. In the air and in the sea. Air हा वरचा भाग आहे. एअर हा हवेतला भाग आणि सी म्हणजे खाली समुद्रातला, पाण्यातला. म्हणजे वरचा आणि खालचा यामध्ये दोन ऑपोजिट वर्ड्स किंवा आयडियाज असल्या कारणाने इथं अँटीथेसिससुद्धा फिगर ऑफ स्पीच होऊ शकतो दुसऱ्या ओळीमध्ये. थर्ड वन, on a boy in the storm, it floated and swung. It floated and swung. इथं आहे इन्व्हर्शन. इन्व्हर्शन म्हणजे वर्ड्स आर नॉट अरेंज्ड इन प्रॉपर प्रोज ऑर्डर. योग्य गद्यक्रमाने इथं शब्द अरेंज केलेले नाहीत, म्हणून इथं फिगर ऑफ स्पीच आहे इन्व्हर्शन. INVERSION. मग प्रॉपर प्रोज ऑर्डर काय असू शकते? इट floated and swung on a boy in the storm. ही प्रॉपर प्रोज ऑर्डर आहे. इट फ्लोटेड अँड स्वंग ऑन अ बॉय इन द स्टॉर्म. ही योग्य प्रकारची वाक्यरचना आहे, म्हणून इथं अलंकार आहे इन्व्हर्शन. इथं फक्त एक्सप्लेनेशन देऊन चालणार नाही आपल्याला. वर्ड्स आर नॉट अरेंज्ड इन प्रॉपर प्रोज ऑर्डर ऑर प्रॉपर ऑर्डर. द प्रॉपर ऑर्डर इज असंही लिहावं लागणार आहे. द प्रॉपर ऑर्डर इज इट फ्लोटेड अँड स्वंग ऑन अ बॉय इन द स्टॉर्म. हे पूर्ण लिहिल्यानंतर योग्य शब्दांची रचना, योग्य गद्याप्रमाणे रचना केलेली नाही. मग योग्य रचना काय आहे ती पण आपल्याला लिहावं लागणार आहे, तरच आपल्याला या ठिकाणी फुल मार्क्स मिळतील. नेक्स्ट वन, डाऊन सॅंग द बेल विथ गर्गलिंग साऊंड. गर्गलिंग साऊंड, हा गर्गलिंग साऊंड हा जो शब्द आहे या ठिकाणी फिगर ऑफ स्पीच आहे ओनोमॅटोपिया. स्पेलिंग बघा, ONOMATOPOEIA. हे पाठ करायचं आहे. स्पेलिंग हे महत्त्वाचं आहे. ओनोमॅटोपिया म्हणजे तो शब्द उच्चार करत असताना त्या शब्दामधूनच एक प्रकारचा आवाज प्रतिध्वनित झाल्यासारखा वाटतो. शब्दच आवाज आहे असं वाटतं. एक कंप पावणारा ध्वनी निर्माण होतो उच्चार करत असताना. व्हायब्रंट साऊंड इज क्रिएटेड ऑर प्रोड्युस्ड while singing the line. So the figure of speech is onomatopoeia. The next one, the devil below was ringing his knell. The devil below, त्या झाजेच्या तळाशी असणारा डेव्हिल, दुष्ट, that was ringing. इथं आहे पर्सनिफिकेशन. पर्सनिफिकेशन PERSONIFICATION. Here this devil was given a human being quality of ringing. म्हणजे रिंगिंग म्हणजे रिंग वाजवणं, आवाज करणं. आवाज करणं हा माणसाचा गुण आहे, आणि इथं कोणाला दिला आहे? इथं दुष्टाला दिला आहे. रिंगिंग इज द ह्युमन बिईंग क्वालिटी अँड धिस क्वालिटी इज गिवन टू डेव्हिल. सो द फिगर ऑफ स्पीच इज पर्सनिफिकेशन. हिअर डेव्हिल इज गिवन द ह्युमन क्वालिटी ऑफ रिंगिंग. द नेक्स्ट वन, द शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी. हिअर फिगर ऑफ स्पीच इज सिमिली. व्हेन देर इज यूज ऑफ ॲज there is figure of speech is simile. I have already explained it to you in the previous poem. On the deck, the Ralph rower takes his stand. इथं सुद्धा इन्व्हर्शन आहे, वरती जसं झाला त्याप्रमाणेच. Here words are not arranged in proper prose order, and the proper prose order is Ralph rower takes his stand on the deck. Rower takes his stand on the deck. This is the proper prose order. And the last one is O Christ, apostrophe, संबोधन.
ज्याला समोर व्यक्ती एखादी नसते आणि समोर आहे असं गृहीत धरून कॉल करण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेला अलंकार असतो ॲपॉस्ट्रॉफी, APOSTROPHE. हिअर डायरेक्ट कॉल इज मेड टू द Christ. डायरेक्ट कॉल. ॲक्च्युली Christ इज नॉट प्रेझेंट इन फ्रंट ऑफ हिम. आपण ज्यावेळेला म्हणतो हे देवा पहा आमच्याकडं, त्यावेळेला आपल्यासमोर देव असतो का? नसतो. परंतु तो गृहीत धरून बोललं जातं, संबोधन त्याला म्हटलेलं आहे, म्हणून करता फिगर ऑफ स्पीच आहे ॲपॉस्ट्रॉफी. तुम्हाला 9वीमध्ये कविता होती, ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मून्स. या ठिकाणी सुद्धा ॲपॉस्ट्रॉफी फिगर ऑफ स्पीच आहे. ओ मून म्हणजे चंद्राला कॉल करणं, चंद्राला संबोधन करणं, बोलणं, की जो समोर जवळ नसताना हाक मारणं, म्हणून करता फिगर ऑफ स्पीच आहे ॲपॉस्ट्रॉफी. And here are all figure of speech are over. Now, activity number 5. Write an appreciation of the poem The Inchcape Rock. Inchcape Rock या कवितेची ॲप्रिसिएशन तुम्हाला लिहायचं आहे. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम ते पहिल्या कवितेप्रमाणेच ॲज दॅट ऑफ प्रिव्हियस पोएम ऑर फर्स्ट पोएम. दॅट about the poem, poet and title, the theme of the poem, the poetic style, the language, poetic devices, special features, message, values, moral in the poem, or your opinion. That points you have to write. About the poem, what will you write? About the poem and poet, the poem Inchcape Rock is about the real character sketch of Abbot of Aberbrothock and the villain Ralph Rohor. And this poem is written by Robert Southey. The poem is very well and the title is also good, appropriate, suitable and convenient. You have to write these points here. And in case of theme of the poem, what is the theme of the poem? Here the Abbot of Aberbrothock is concerned about the crew or voyagers on the sea. That's why he plays a Inchcape Rock bell for symbolizing that there is dangerous zone, but the villain Ralph Rohor cut the bell himself because he had to loot, he had to rob the voyagers on the ship, and one day he himself dashed the rock because he himself cut the bell. He was unable to understand the dangerous zone as he pitched or he digged a pitch, and in the same pitch he himself had fallen. This is the theme. If you want to do good for others, then good things will come to you. This is the theme of the poem. And what will be the message or moral values or value of the poem? The same message that the poem gives. If you are ready to do good work for others, then automatically good things will come to you or success will come to you. If you are not thinking good about other people, then automatically this nature balance works that you will not get success in your life. So if you want to have a success in your life, then you have to do good things, gentle things for others, which are important part of our life. So this is the message. And your opinion of the poem is good. The explanation in the form of story is very well. Words are simple. Some words, archaic words are used here. I like these archaic words that increases the beauty of the poem. This may be your opinion about the poem. Now, let us move towards the next page, that is page number 109. That is explain the ideas on your own on the following topics. त्या टॉपिक्सवरील तुमच्या स्वतःच्या आयडिया तुम्ही एक्सप्लेन करायच्या आहेत. जसं
एक्सपान्शन ऑफ आयडियाज तुम्हाला लिहून दिलेलंच आहे, मागील वर्षी झालेलंच आहे. मी सुद्धा यापूर्वी तुम्हाला काही नोट्स टाकलेल्या होत्या एक्सपान्शन ऑफ आयडियाज. त्याच पद्धतीनं हे पॉईंट्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत. यामध्ये प्राईड गोज बिफोर अ फॉल. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापूर्वी गर्व मात्र निखळून पडतो, याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला द्यायचं आहे. या कवितेच्या आधारे सुद्धा तुम्ही देऊ शकता की जो राल्फ रोहर होता तो स्वतःला शाप देतो, स्वतःवरतीच नाराज होतो आणि त्याचा पूर्ण गर्व निखळून गळून पडतो. या अर्थानं प्राईड गोज बिफोर अ फॉल. आणि पुढचं सेकंड वन आहे टाईम अँड टाईड वेट फॉर नन. टाईम अँड टाईड कोणतीही वेळ किंवा भरती ओहोटी कोणासाठीही वाट पाहत नाही. वेळ कोणाचीच वाट पाहत नाही, कितीही मोठा माणूस असू दे, छोटा माणूस असू दे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आयुष्यामध्ये वी मस्ट व्हॅल्यू द टाईम. वी हॅव टू डू ऑल अवर ड्युटीज ऑन टाईम और इन टाईम अँड नॉट आफ्टर टाईम. इफ you are going to do some things after time, then you will not be able to complete it with full satisfaction. There will not be any value for the things that you are going to do after time. And for this you may give some examples from your life. Suppose you are late for your annual exam and you get less time for solving the paper, and that's why you got less marks, and so it is not fair or not good for you. So such examples you may write here. Time and tide wait for none. Then next one, C is that man proposes, God disposes. माणूस ठरवतो एक आणि परमेश्वर घडवतो एक. येस, मॅन इज द टॉय इन द हँड्स ऑफ गॉड. दैवाच्या हातातलं बाहुलं असतो माणूस. माणूस बऱ्याच वेळेला मॅन हिमसेल्फ डिसाइड्स ऑर थिंक्स अबाउट डुईंग समथिंग, or he was expecting something that will happen to him, but actually things are not going to happen to him. Some different things are happening to him. That's why it is described man proposes, God disposes. माणूस ठरवतो एक, परमेश्वर घडवतो एक. बऱ्याच वेळेला आपण चिंतलेल्याच गोष्टी तशाच घडू शकतील असं काही नाही. काही त्याच्यामध्ये आपल्या चुकासुद्धा असू शकतील. दॅट माइट इन्क्लूड आवर एरर्स ऑल्सो. And that's why things are not going to happen as we wish or as we think. And the last one, look before you leap. Look before you leap. Look means here think before you leap. When you are going to take a big decision in your life, at that time you have to think seriously about the future of that work, whether it is good, proper or not. You have to find out some adverse effects or other sides of that work also. You have to think about in all ways, all dimensional you have to find. So before doing any important work, you have to think more seriously. You have to take the advice of senior persons, elder persons, that will be useful or helpful for you. So it is said, look before you. Now here is the end of activity number A6 and first part of that A6. And the poem, the second one in that is, the poem begins with, without either sign or sound of their shock, the waves flowed over the Inchcape rock, and it ends with, till the vessel strikes with shivering shock. On the basis of these lines, explain the change in mood of the poem. बा यामध्ये मूड पोएमचा कसा चेंज झालेला आहे. बिगिनिंग, दॅट पोएम बिगिन्स विदाउट आयदर साईन ऑर साऊंड ऑफ देअर शॉक. कुठल्याही प्रकारचा आवाज, शॉक किंवा आघात त्या लाटांचा जाणवत नव्हता. द वेव्ज फ्लोड ओव्हर द इंचकेप रॉक. द वेव्ज वेअर फ्लोईंग टुवर्ड्स द इंचकेप रॉक बिकॉज ऑफ द टाईड अप. द वेव्ज वेअर फ्लोईंग स्मूथली. Till the vessel strikes with the shivering shock. Means in that mist, in that fog, they were unable to judge where actually they were. And when this vessel means here ship, strikes or attacks or dashed that Inchcape rock, at that time they understood actually where they were. As they were thinking that they were safe,
but at the end, when their ship was struck with the Inchcape rock, they were unable to understand the exact situation, that their ship was dashed and ship is going to sink. The mood of the pirates is changed here. जे शांत स्वरूपात असणारं जहाज लाटांनी वाहवत जातं आणि इंचकेप रॉकवरती आदळतं. जे सुरुवातीला शांत असणारं जहाज, की ज्यावेळेला हॅपी मूड असतो त्या राल्फ रोहरचा, आणि जे जहाज आदळल्यानंतर जहाज बुडणार हे कळल्यानंतर, इट चेंजेस द मूड ऑफ राल्फ रोहर. सो हेअर इज द चेंज ऑफ द मूड अँड द चेंज ऑफ सिच्युएशन ऑल्सो. दिस इज द explanation of this activity number A6. And now 7 activity that you have to think, or you have to read about it. That's all about the poem, and thank you very much for this poem for 2.3. We will discuss the next poem during the next lecture, that is 2.4. Have you earned your tomorrow? Thank you very much.